नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. उत्तर माहीत असेल तर वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उत्तर शोधण्यासाठी वेळ आहे 5 सेकंद. चला तर मग पाहूया आजचे सामान्य ज्ञान प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारतास किती पदके मिळाली होती? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 4 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य, बी 2 सुवर्ण 1 रौप्य 3 कांस्य, सी 0 सुवर्ण 1 रौप्य 5 कांस्य, डी 0 सुवर्ण 2 रौप्य 4 कांस्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 0 सुवर्ण 1 रौप्य 5 कांस्य. प्रश्न क्रमांक 2. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव खालीलपैकी काय होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए हिडिंबा, बी गांधारी, सी कुंती, डी द्रौपदी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गांधारी. प्रश्न क्रमांक 3. मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? ऑप्शन आहेत. ए 32, बी 48, सी 23, डी 36. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 23. प्रश्न क्रमांक 4. पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. ऑप्शन आहेत. ए 1986, बी 1985, सी 1983, डी 1984. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1986. प्रश्न क्रमांक 5. सन 2021चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार 2023मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए शेख हसीना, बी गीता प्रेस गोरखपूर, सी बराक ओबामा, डी अण्णासाहेब लठ्ठे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गीता प्रेस गोरखपूर. प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए जम्मू काश्मीर, बी राष्ट्रपतींच्या नियुक्तींचे अधिकार, सी आर्थिक आणीबाणी, डी राष्ट्रीय आणीबाणी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रीय आणीबाणी. प्रश्न क्रमांक 7. सन 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए नेपाळ, बी बांगलादेश, सी अफगाणिस्तान, डी इराण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 8. जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए कावेरी, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कुंडलिका, ऑप्शन डी भीमा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कुंडलिका.
प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पुणे, बी मुंबई, सी दिल्ली, डी नागपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 10. माहिती अधिकार दिन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 22 सप्टेंबर, बी 25 सप्टेंबर, डी 20 सप्टेंबर, डी 28 सप्टेंबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 28 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 11. भोपाळच्या वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए मिथिल फ्लोराईड, ऑप्शन बी मिथिल अमाइन, ऑप्शन सी मिथिल क्लोराईड, ऑप्शन डी मिथिल आयसोसायनेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मिथिल आयसोसायनेट. प्रश्न क्रमांक 12. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए रोहित रक्तकणिका, बी श्वेत रक्तकणिका, सी रक्तबिंबिका, डी रक्तपट्टिका. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी श्वेत रक्तकणिका. प्रश्न क्रमांक 13. पक्षाचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत असलेले घटक कोणते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आस्बेस्टोस, बी सिलिका, सी दोन्हीही बरोबर, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन्हीही बरोबर. प्रश्न क्रमांक 14. ग्लुकोमिया हा रोग शरीरातील कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए नाक, बी मेंदू, सी कान, डी डोळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी डोळे. प्रश्न क्रमांक 15. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 5 व 15, ऑप्शन बी 6 व 15, ऑप्शन सी 7 व 17, ऑप्शन डी 6 व 16. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 7 व 17. प्रश्न क्रमांक 16. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून केली जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए लाकूड, बी जल, सी पवन, डी कोळसा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोळसा. प्रश्न क्रमांक 17. अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला होता? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए वीर वामनराव जोशी, ऑप्शन बी परशुराम नाईक, ऑप्शन सी अण्णासाहेब बागल, ऑप्शन डी नागनाथ अण्णा चौधरी. उत्तर माहीत असल्यास वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वीर वामनराव जोशी. प्रश्न क्रमांक 18. सन 2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा
कोणत्या खंडात पार पडल्या होत्या? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए उत्तर अमेरिका, बी युरोप, सी आशिया, डी आफ्रिका. बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन बी युरोप. प्रश्न क्रमांक 19. सन 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मध्ये कोणाला देण्यात आला? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए लता मंगेशकर, बी आशा भोसले, सी अशोक सराफ, डी अमिताभ बच्चन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अशोक सराफ. प्रश्न क्रमांक 20. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर कोणत्या देशामध्ये वसलेले आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए अमेरिका, बी चिली आणि चोलेव्हिया, सी अर्जेंटिना आणि चिली, डी पेरू आणि ओलेव्हिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पेरू आणि ओलेव्हिया. प्रश्न क्रमांक 21. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी अकोला, ऑप्शन डी ठाणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रायगड. प्रश्न क्रमांक 22. अंजीर या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोठे घेतले जाते? ऑप्शन आहेत. ए वसई, बी नागपूर, सी राजेवाडी, डी कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजेवाडी. प्रश्न क्रमांक 23. पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सुमित अंतिल, बी नीरज चोप्रा, सी सुंदर सिंग गुर्जर, डी देवेंद्र झांझरिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सुमित अंतिल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए मलाला युसुफझाई, बी मदर तेरेसा, सी महात्मा गांधी, डी मुहम्मद युनूस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 25. सन 2011च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 11, बी 12, सी 10, डी 9. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 10. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर अजून असेच GK फॅक्ट्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.